महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या एकूणच कारभारामध्ये गेली अनेक वर्ष गोंधळ सुरू आहे। पण गेल्या काही महिन्यांमधला जर गोंधळ आपण पाहिला तर तो प्रचंड चीड आणणारा आहे। विशेषतः ज्यावेळेला सरकारचा खांदेपालट झालं त्यानंतर या ज्या काही गोष्टी आहेत या प्रकर्षाने आपल्या समोर आल्या। वेगवेगळ्या अडचणी या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या मध्ये सुरू असलेल्या, त्यानंतर भरती, पत्रिका, परीक्षा, त्याचे परीक्षा केंद्र, हॉल तिकीट याच्याबद्दल कमालीचा गोंधळ होता। आणि या गोंधळावर एक जालीम उपाय कोणीतरी काढायला हवा असं सगळ्यांनाच वाटत होतं। पण सरकारला आता एक उपरती सुचलेली आहे आणि सरकारने एक असे अधिकारी या ठिकाणी नेमले आहेत की ज्यांच्या नेमणुकीने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग हा काहीसा चुस्त दुरुस्त होईल असं म्हणण्या इतपत परिस्थिती गेलेली आहे। त्या सदग्रस्तांचं नाव आहे रजनीश सेठ। होय, पोलीस अधिकारी असलेले रजनीश सेठ हे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे नवे अध्यक्ष झालेले आहेत। आणि त्यांच्या या अध्यक्ष होण्याने काय फायदे होऊ शकतात आणि नेमकं त्यांची अध्यक्षपदापर्यंतचा जो काही सगळा खेळ होता तो काय होता हे मी आपल्याला समजावून सांगणार आहे। नमस्कार मित्र, नितेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्र हो, आपल्यापैकी अनेकांना किंवा आपल्या घरातल्या अनेकांना, आपल्या नातेसंबंधातल्या अनेकांना आपण अभ्यास करताना बघत असतो। आणि तो अभ्यास जो आहे तो एक तर राज्य लोकसेवा आयोगाचा अभ्यास आहे आणि दुसरं केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अभ्यास आहे, म्हणजे UPSC आणि MPSC। पण ज्यांना UPSCचा अभ्यास झेपणार नाही किंवा ज्यांना त्या भागाला जायचं नसतं ते राज्यसेवेच्या अधिकाऱ्यांपर्यंत किंवा अधिकारी पदापर्यंतची मजल मारण्यासाठी किंवा मजल गाठण्यासाठी या राज्य लोकसेवा आयोगाची वाट चोखाळतात। पण अशा अनेक तरुणींच्या आणि तरुणांच्या पदरी गेल्या काही महिन्यांमध्ये प्रचंड मनस्ताप आला। याचं कारण असं आहे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचा काहीसा भोंगळ असलेला कारभार। कुठे प्रश्न चुकतायत तर कुठे प्रश्नपत्रिका फुटतायत, कुठे भरतीसाठीची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये सुसूत्रता नाही आहे, तर कुठे एका दिवसात अनेक गोष्टी हातानिराळ्या करण्याचे प्रकारही या आयोगामध्ये घडलेले आहेत। पण या सगळ्या गोष्टी होत असताना या आयोगाला एक खमका अध्यक्ष मिळायला हवा अशी बऱ्याच जणांची धारणा होती। आता या राज्य लोकसेवा आयोगावर कोण होतं तर किशोरराजे दत्तात्रय निंबाळकर हे याचे अध्यक्ष होते। ते बुधवारी निवृत्त झाले आणि त्यानंतर या राज्य लोकसेवा आयोगावर जे लोक राहिले त्याच्यामध्ये कोण आहे तर देवानंद बाबूराव शिंदे, अभय एकनाथ वाघ, त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर सतीश माधवराव देशपांडे आणि दिलीप ज्ञानेश्वर पांढरपट्टे ही मंडळी आता तिथे आहेत। आणि यांच्या वरती अध्यक्ष म्हणून आता रजनीश सेठ जे 1988च्या बॅचचे पोलीस अधिकारी आहेत त्यांची नेमणूक झालेली आहे। या निंबाळकरांच्या निवृत्तीनंतर राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राज्य सरकारने अर्ज मागवले होते। जवळपास 29 लोकांनी, म्हणजे ताकदीच्या 29 लोकांनी या ठिकाणी अर्ज केले होते की अध्यक्ष होण्यासाठी। पण या ठिकाणी सरकारने, म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक निर्णय घेतला की कोणत्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये जर एक दर्जेदार सेवा, एक दर्जेदार कार्यक्रम आणि कारभार आपल्याला युवा पिढीच्या किंवा युवा अधिकाऱ्यांच्या समोर ठेवायचा असेल तर अधिकारी किंवा हे संपूर्ण जो लोकसेवा आयोग जो आहे तो तितकाच खणखणीत आणि दणदणीत माणसाच्या हाती सोपवणं गरजेचं आहे। त्यानुसार रजनीश सेठ यांनी देखील अर्ज केला होता। मी आपल्याला आधीच म्हटलं की ते 1988च्या बॅचचे अधिकारी आहेत। याच्या आधी ते गृह विभागाचे प्रधान सचिव म्हणून राहिलेले आहेत। त्यांनी राज्य लाचलुचपत विभागाचं प्रमुख पद भूषवलेलं आहे। त्याचप्रमाणे ते म्हणजे त्याचे अतिरिक्त महासंचालक होते। पोलीस महासंचालकपदी, राज्याच्या पोलीस महासंचालकपदी त्यांची नेमणूक कधी झाली तर ती 2022 मध्ये। 2021ला त्यांच्याकडे तो प्रभारी कारभार देण्यात आला होता। आणि रजनीश सेठ हे जसे खाकीमधले एक खणखणीत शिपाई म्हणून आपल्याला माहिती आहे तितकेच ते शिस्तीचे भोगते आहेत। कोणताही कामकाजाचा भाग हा शिस्तीप्रमाणेच चौकटीत नियमानुसार करायचा असा त्यांचा खाक्या आहे। आणि त्यामुळे त्यांच्या अध्यक्ष होण्याने अनेक तरुणांच्या किंवा अनेक तरुणींच्या
भावी आयुष्याला एक महत्त्वपूर्ण सकारात्मक दिशा मिळू शकेल असं वाटतंय। आता ही रजनीश सेठ यांची जी नियुक्ती आहे त्याच्यानंतर त्यांच्या जागी कोण येणार याच्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत आणि तिथे सगळ्यात आघाडीवर नाव घेतलं जात आहे ते वादग्रस्त अधिकारी असलेल्या रश्मी शुक्ला यांचं। रश्मी शुक्ला या सुद्धा 1988च्या बॅचच्या अधिकारी आहेत। रश्मी शुक्ला या महाराष्ट्र विकास आघाडी जी बनवण्यात आली होती त्या मविया सरकारच्या काळात जे फोन टॅपिंग प्रकरण झालं त्याच्यामध्ये त्यांच्यावर दोषारोप ठेवण्यात आले होते। त्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली, त्यांना या संदर्भामध्ये जाब विचारण्यात आला आणि त्या एकूणच वादात आल्या। त्याच रश्मी शुक्ला आता पोलीस महासंचालक होतील असं जवळपास स्पष्ट झालेलं आहे। मी आपल्याला आतली बातमी सांगतो, रश्मी शुक्ला या पोलीस महासंचालक होतील की मुंबईच्या आयुक्त होतील याच्याबद्दल बऱ्याच खल सुरू आहे, बऱ्याच चर्चा सुरू होत्या। इतकंच काय, पण मी आपल्याला जबाबदारीने सांगतोय, काल एका मंत्री महोदयाने म्हणजे सुधीर मुनगंटीवारांनी त्या पोलीस महासंचालकपदी आल्याचं ट्विट केलं आणि प्रत्यक्षात तर तसं घडलेलं नव्हतं। त्यामुळे हे ट्विट त्यांना मागे घ्यावं लागलं आणि कॅबिनेट मंत्री असूनही त्यांना हे जे ट्विट मागे घ्यावं लागलं याच्याबद्दल त्यांच्यावर सोशल मीडियामध्ये देखील टीका होते। तर या रश्मी शुक्ला या मुंबईच्या आयुक्त होतील असं काहींना वाटतंय, पण तसं काहीही होणार नाही। मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत विवेक फणसळकर, ते आहेत 1990च्या बॅचचे, ते निवृत्त होणार आहेत एप्रिल 2025 मध्ये आणि त्यांच्या पुढे आहेत, जर समजा रश्मी शुक्ला आल्या नाहीत तर नंबर लागेल 1990च्या बॅचच्या संदीप बिश्नोई यांचा। संदीप बिश्नोई हे सध्या महाराष्ट्र गृहनिर्माण जे महामंडळ आहे पोलिसांचं त्याचे प्रमुख आहेत आणि त्यामुळे संदीप बिश्नोई आणि विवेक फणसळकर हे रश्मी शुक्ला यांना ज्येष्ठतेमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत। पण मराठमोळा अधिकारी येणाऱ्या काही काळामध्ये मुंबईत राहायला हवा या एका आग्रहापोटी किंवा याच एका कल्पनेपोटी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विवेक फणसळकर यांना कायम ठेवण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यामुळे रश्मी शुक्ला या जर पोलीस संचालक झाल्या, रजनीश सेठ हे पायउतार झाल्यानंतर किंवा ते राज्य आयोगाचे अध्यक्ष झाल्यानंतर, राज्य लोकसेवा आयोगाचे ते अध्यक्ष झाल्यानंतर त्यांची जागा जी रिकामी झाली आहे ती जागा रश्मी शुक्ला यांना देऊन पहिल्या पोलीस महासंचालक होण्याचा मान त्यांना देण्याचा प्रयत्न हा शिंदे फडणवीस सरकारकडून सुरू आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये रजनीश सेठ यांच्यावरची जी जबाबदारी आहे ती म्हणजे या संपूर्ण आयोगामधलं सुसूत्रता आणणं, त्याचप्रमाणे कायदा नियम अटी चौकटी या सगळ्यातच राज्य लोकसेवा आयोगाचा कारभार होईल हे बघणं ही आता त्यांच्यासाठीची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे। ते आज अजून हा व्हिडिओ आपण करेपर्यंत ते राज्य लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात पोहोचलेले नव्हते। मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतरच ते या ठिकाणी जाणार आहेत आणि तो त्यांचा जो कार्यभार आहे तो स्वीकारणार आहेत। आता या संदर्भातली राज्यपालांकडे जी फाईल पाठवण्यात आली होती तीच फाईल पाठवण्यात आली होती मंगळवारी, कारण बुधवारी किशोर निंबाळकर निवृत्त होणार होते आणि किशोर निंबाळकर निवृत्त झाल्यानंतर या ठिकाणी असलेली जी काही सदस्यांची सेवा ज्येष्ठता किंवा सदस्यांची जी ज्येष्ठता आहे ती डावलून दिलीप पांढरपट्टे यांना प्रभारी अध्यक्ष किंवा ॲक्टिंग चेअरमन करण्यात आलं होतं। त्यामुळे या सगळ्या राज्य लोकसेवा आयोगाच्या वर्तुळामध्ये काहीशी अस्थिरता किंवा काहीसा तणाव जाणवत होता, पण आता त्यावर सरकारने खूपच हुशारीने पडदा पाडलेला आहे। दिलीप पांढरपट्टे यांच्याकडचा जो हंगामी अध्यक्षपदाचा काही तासांचा जो कारभार होता तो आता रजनीश सेठ यांच्या हाती जाणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला रजनीश सेठ यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत, कारण एक जबरदस्त जांबाज अधिकारी म्हणून पोलिसांमध्ये त्याचमध्ये प्रशासनामध्ये इतकंच नव्हे तर एखाद्या सर्वसामान्य नागरिकापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत संवाद साधण्याचं जे कौशल्य आहे सेठ यांचं ते कौतुकास्पद आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी ते जेव्हा विराजमान झालेत त्यावेळेला त्यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा सरकारनं ठेवल्या आहेत आणि राज्यातल्या तरुणाईने आणि राज्यातल्या विद्यार्थ्यांनीही ठेवलेल्या आहेत। आता सेठ या संपूर्ण कसोटीला किती पुरे पडतात आणि कसे ते या सगळ्या आव्हानांचा सामना करतात हे देखील येणाऱ्या काळामध्ये आम्ही आपल्याला सांगणार आहोत। तोपर्यंत रजनीश सेठ सरांना गुड लक। थँक्यू।